नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोकरी संधीबद्दल माहिती देणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 गट अ, गट ब आणि गट क मिळून एकूण 290 पदे यासाठी भरती आहे. पहिला नंबर स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक गट क एकूण पदे 48. पात्रता स्थापत्य अभियांत्रिकाची पदवी किंवा पदविका. नंबर 2 सहाय्यक भांडारपाल गट क एकूण पदे 13. पात्रता 10वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखक शासकीय प्रमाणपत्र, इंग्रजी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र हवे. 3 कनिष्ठ लिपिक व टंकलेखक गट क एकूण पदे 46. पात्रता कोणत्याही शाखेची पदवी, मराठी टंकलेखक शासकीय प्रमाणपत्र, इंग्रजी टंकलेखक शासकीय प्रमाणपत्र. नंबर 4 निम्न श्रेणी लघुलेखक गट क एकूण पदे 6. पात्रता 10वी उत्तीर्ण, लघुलेखन गती 100 शब्द मिनिटे, मराठी व इंग्रजी टंकलेखनाची शासकीय परीक्षा उत्तीर्ण असावी. नंबर 5 उच्च श्रेणी लघुलेखक गट ब एकूण पदे 3. पात्रता 10वी उत्तीर्ण, लघुलेखन गती 120 शब्द मिनिटे, मराठी व इंग्रजी टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र हवे. 6 कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब एकूण पदे 16. पात्रता मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन इंजिनियरची पदवी किंवा पदविका. कनिष्ठ अभियंता सिव्हिल गट ब एकूण पदे 144. पात्रता सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी किंवा पदविका. 8 उपलेखापाल गट क एकूण पदे 3. पात्रता कॉमर्स शाखेची पदवी. 9 सहाय्यक लेखा अधिकारी गट ब एकूण पदे 6. पात्रता कॉमर्स पदवी, द्वितीय श्रेणातली उत्तीर्णता असावी. 10 लेखा अधिकारी गट ब एकूण पदे 3. पात्रता कॉमर्स पदवी, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असावी व संबंधित क्षेत्राचा 5 वर्षाचा अनुभव. 11 अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी एकूण पदे 2. पात्रता कॉमर्स शाखेतील द्वितीय श्रेणीची पदवी व संबंधित क्षेत्रातील 10 वर्षाचा अनुभव. सर्व पदांसाठी सामान्य अटी. रहिवासी अट. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा महाराष्ट्राचा रहिवासाचा दाखला असावा. आरक्षण शासन नियमानुसार लागू करण्यात येईल. नंबर 3 वयोमर्यादा. पद क्रमांक 1 ते 10 यांच्यासाठी खुला प्रवर्ग 40 वर्षे व आरक्षित प्रवर्ग 45 वर्षे. निवड पद्धती. निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षा. नंबर 5 परीक्षा शुल्क. खुला प्रवर्ग 1000 रुपये. आरक्षित प्रवर्गांचे शुल्क असल्यास कृपया कळवावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख. अर्ज www.mypmjp.महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर 19 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज पोचले पाहिजे. धन्यवाद.